माझं नाव आहे वसुश्रेष्ठ दास. भौतिक नाव माझं विजय राहुळ आहे आणि मी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. तर 21 तारखेला राणी पार्वती देवी हायस्कूल या ठिकाणी भजन संध्या नावाचा एक मोठा भव्य आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज हे येत आहेत. लोकनाथ स्वामी महाराज यांचं गेल्या 50 वर्षाचं खूप मोठं कार्य इस्कॉन संस्थेसाठी आहे. त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये हरे कृष्ण संस्थेचा किंवा भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीता भागवतचा प्रचार केलेला आहे. विठ्ठलाचे अभंगवाणी त्यांनी जगभर नेलेली आहे. पदयात्रेच्या माध्यमातून जवळजवळ 4 लाख किलोमीटर भारताची यात्रा जी आहे ती त्यांची पदयात्रा त्यांनी सुरू केलेली आहे, त्याच्यामधून झालेली आहे. त्याच्यासाठी त्यांना गिनीज बुकमध्ये पण त्यांची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर झूम मीटिंग किंवा झूम टॉक शो नावाचा एक सकाळी त्यांचा कार्यक्रम होत असतो. तो सुद्धा गेली नियमित 8 वर्ष चालू आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. त्याशिवाय लोकनाथ स्वामी महाराज, जर आपण पंढरपूरला सगळेजण जाणारे आहातच, पंढरपूरमध्ये जो प्रभुपाद घाट बांधलेला आहे त्याच्यामध्ये लोकनाथ स्वामी महाराजांची प्रमुख भूमिका आहे. वेगवेगळ्या भारतामध्ये 25 ठिकाणी भव्य अशी मंदिरं त्यांनी उभा केलेली आहेत. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये सुद्धा भूवैकुंठ प्रोजेक्ट हा जवळजवळ 150 कोटी रुपयाचा मोठा एक मंदिर आणि त्याचबरोबर आध्यात्मिक केंद्र असा एक खूप मोठा प्रोजेक्ट ते राबवत आहेत. जवळजवळ त्यांचे 10,000 शिष्य संपूर्ण जगभरामध्ये आहेत आणि असे लोकनाथ स्वामी महाराज या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर त्याचबरोबर त्यांचे शिष्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज जे आहेत ते अमेरिकन आहेत, ते सुद्धा त्या दिवशी येतील. त्या दिवशी ते कीर्तन करतील, त्याचबरोबर मार्गदर्शन सुद्धा आपल्या सर्वांना करणार आहेत. आणि त्याचबरोबर आणखी इस्कॉनची बरीच जी मंडळी आहेत, मोठी जी वरिष्ठ भक्त आहेत, ते सर्वजण या कार्यक्रमाला येणार आहेत. असा एकंदरीत कार्यक्रम आहे. सगळ्यांसाठी महाप्रसाद आहे आणि फुल आध्यात्मिक भक्तिमय असं वातावरणात हा दिव्य असा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.